चोपडा हादरलं. थांबा, पूर्ण व्हिडिओ पहा आणि ताजा अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. चोपडा शहरात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आलीये. पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा अत्यंत निगृण खून करण्यात आलाय. मृत तरुणाचं नाव प्रदीप राजेंद्र महाजन, वय 33 वर्ष. रविवारी रात्री तो घरातून बाहेर पडला, पण परत कधीच आला नाही. सोमवारी सकाळी धरणाव रोडवरील एका हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत त्याचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. चेहरा आणि डोक्यावर तीक्ष्ण शस्त्रांनी वार आणि एक थरकाप उडवणारी हत्या. या घटनेनंतर संपूर्ण चोपडा शहरात भीती आणि खळबळ पसरलीये. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत जुना वाद आणि पूर्व वैमनस्यातून हा खून झाल्याचं उघड केले आहे. या प्रकरणात विजय वैद्यकर, निर्मल बडगुजर आणि चेतन कांडे या तिघांना अटक करण्यात आली आहे. चोपडा पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन देसले करत आहेत. एक साधा वाद आणि त्याचा शेवट थेट खुनात. चोपडा पुन्हा एकदा हादरले. आज सकाळी साधारण 8 वाजताच्या सुमाराला आपल्या पाटसारीजवळ तिरंगा चौकाच्या बाजूला एका साधारण 30 वर्ष वयाच्या युवकाचं एक प्रेत पडलं होतं. ते लोकांना दिसलं, त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला कळवलं. त्या पोलीस त्या ठिकाणी गेले आणि चेहरा त्याचा छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता, ओळख पटत नव्हती. मग आम्ही ते फोटो काढले. त्याच्या अंगावर जे टॅटू मार्क होते ते आम्ही लोकांना दाखवले आणि त्याची ओळख पटवली. त्याचं नाव आहे प्रदीप राजेंद्र माळी असं आहे. हा काल रात्रीपासून घरून गेला होता आणि त्याचं प्रेत आज सकाळी आपल्याला तिथे मिळून आलेलं आहे. आणि एकंदरीत बॉडीची परिस्थिती पाहता त्याचा खून झाला असावा असा आमचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. त्याप्रमाणे तपास सुरू आहे. बरं, याच्यात किती संशयित आरोपींना आपण अटक केलेली आहे? एक संशयित आहे. नातेवाईकांनी नाव दिलं होतं, पूर्वी भांडण झालेलं. तर त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्याकडे तपास चालू आहे. शवविच्छेदनासाठी जळगावला पाठवण्यात आलं आहे का? हां, शवविच्छेदनासाठी प्रेत जे आहे ते जळगाव सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. बरं, नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही की तोपर्यंत ते बॉडी हातात घेणार नाही, असं त्या आरोपींचं म्हणणं आहे. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. आम्ही आमच्या 2 टीम लावलेल्या आहेत. आम्ही प्रयत्न करत आहोत आरोपीला ताब्यात घ्यायचं, संशयित आरोपीला.